काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर तालुक्यातल्या त्यांच्या दरे या मूळ गावी सध्या आहेत आणि काल सातारा जिल्हा प्रशासनानं एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं। कालपासून ते गावी मुक्कामी आहेत। तर 3 वाजेपर्यंत आज ते कार्यकर्त्यांबरोबर भेटीगाठी घेणार आहेत आणि राज्यभरामध्ये मंत्रिमंडळ त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद याची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र शिंदे सध्या दरे गावामध्ये गेलेत। राजकीय चर्चांना त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उधाण आलंय। तर एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या या दरे गावामध्ये आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातल्या दरे या त्यांच्या गावी आता पोहोचलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बंगला आहे आणि या ठिकाणी आता काल सायंकाळीच एकनाथ शिंदे जे आहेत ते हेलिकॉप्टरने पोहोचलेले आहेत आणि 2 दिवस या ठिकाणी ते या आपल्या दरे या गावी मुक्कामी असणार आहेत आणि 2 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये ते काय करतात, काय त्यांची भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर एका बाजूला राज्यात मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय वातावरण जे आहे ते गरमागरमीचं पाहायला मिळतं। मुख्यमंत्री पद असेल किंवा राज्यातल्या मंत्रिपदाची कुणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे आणि यावरून तानातानी देखील सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते आपल्या दरे या गावी पोहोचलेले आहेत। खरं तर काही जी भूमिका घ्यायची असते किंवा निर्णय घ्यायचा असतो त्यासाठी ते आपल्या दरे गावी येतात आणि आपल्या ग्रामदैवताचं दर्शन घेत असतात आणि त्यानंतर आपली भूमिका जी आहे ती जाहीर करत असतात आणि त्यामुळे आता काळजीवाहू मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे आपल्या दरे गावामध्ये आलेले आहेत। त्यामुळे आता यानंतर 2 दिवसाच्या मुक्कामानंतर ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मिथुनसह सरफराज सनदी, झी 24 तास, दरे, सातारा।